मित्रांनो, आपण सर्वजण प्रेम करतो, नाती जपतो, मैत्री करतो, लग्न करतो. पण एक प्रश्न कायम आपल्या मनात असतो. समोरच्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय चाललेलं असेल. स्त्री असो किंवा पुरुष, दोघेही अनेक गोष्टी बोलतात. पण काही गोष्टी अशा असतात ज्या ते कधीच उघडपणे सांगत नाहीत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्त्री आणि पुरुषांच्या मनातील अशा 7 गुप्त गोष्टी, ज्या समजल्या तर तुमची नाती अधिक मजबूत होतील, गैरसमज कमी होतील आणि तुम्हाला मानवी मनाचा एक नवीन पैलू समजेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची गोष्ट अशी आहे जी जवळपास प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुषाच्या मनात असते. पहिली गोष्ट, प्रत्येकाला महत्त्व मिळावं असं वाटतं. मित्रांनो, स्त्री असो किंवा पुरुष, दोघांनाही स्वतःचं महत्त्व वाटावं असं वाटतं. कोणी आपल्याला विचारावं, आपल्या मताला किंमत द्यावी, आपल्याला आदर मिळावा, ही प्रत्येकाची अंतर्मनातील इच्छा असते. अनेक पुरुष बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण जेव्हा कोणी त्यांचा आदर करत नाही, त्यांच्या कष्टांची दखल घेत नाही, तेव्हा ते आतून खूप दुखावले जातात. त्याचप्रमाणे स्त्रियांनाही फक्त प्रेम नाही तर महत्त्व हवं असतं. तिला वाटतं माझ्या भावना समजून घ्याव्यात, माझ्या अस्तित्वाची किंमत करा. ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. दुसरी गोष्ट, प्रत्येक जण नाकारला जाण्याला घाबरतो. मित्रांनो, आपण अनेकदा समोरच्याला आत्मविश्वासाने बोलताना पाहतो, पण सत्य काय आहे, जवळपास प्रत्येक व्यक्तीला नाकारलं जाण्याची भीती असते. पुरुष अनेकदा प्रेम व्यक्त करण्यास घाबरतात, कारण त्यांना वाटतं जर नकार मिळाला तर. स्त्रियाही अनेक वेळा त्यांच्या भावना पूर्णपणे व्यक्त करत नाहीत, कारण त्यांनाही भीती असते, समोरचा मला समजून घेईल का, तो माझा गैरसमज तर करणार नाही ना. ही भीती मानवी स्वभावाचा भाग आहे. तिसरी गोष्ट, स्त्रियांना शब्दांपेक्षा भावना जास्त महत्त्वाच्या वाटतात. मित्रांनो, अनेक पुरुषांना वाटतं महागडी भेट दिली म्हणजे प्रेम सिद्ध झालं, पण बहुतेक वेळा स्त्रीला भेटवस्तूंपेक्षा भावना जास्त महत्त्वाच्या वाटतात. ती पाहते तुम्ही तिचं बोलणं ऐकता का, तिच्या दुःखात सोबत उभे राहता का, तिच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवता का. कारण स्त्रीच्या मनात भावनिक सुरक्षिततेला खूप मोठं स्थान असतं. चौथी गोष्ट, पुरुषांना कौतुकाची भूक असते. मित्रांनो, ही गोष्ट अनेकांना माहिती नसते. पुरुष बाहेरून कठोर दिसत असले तरी त्यांनाही कौतुक हवं असतं. जेव्हा कोणी म्हणतं तू खूप छान काम केलंस, तुझ्यामुळे हे शक्य झालं, तेव्हा पुरुषाच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होते. अनेक पुरुष कधीच सांगत नाहीत की त्यांना कौतुक हवं आहे, पण मनातून ते त्याची अपेक्षा करत असतात. पाचवी गोष्ट, प्रत्येकाला समजून घेणारी व्यक्ती हवी असते. मित्रांनो, पैसा, प्रसिद्धी, यश हे सगळं महत्त्वाचं आहे, पण दिवसाच्या शेवटी प्रत्येक व्यक्तीला अशी एक व्यक्ती हवी असते जी त्याला समजून घेईल, जिच्या समोर मुखवटा लावण्याची गरज नाही, जिथे अभिनय करावा लागणार नाही. कारण माणूस कितीही मजबूत असला तरी त्याला भावनिक आधाराची गरज असते, आणि ही गरज स्त्री पुरुष दोघांनाही हवी असते. सहावी गोष्ट, स्त्रिया अनेक गोष्टी शब्दांशिवाय सांगतात. मित्रांनो, स्त्रियांच्या मनाचा हा एक विशेष भाग आहे. त्या अनेकदा थेट बोलत नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यात, वागण्यात भावना दिसतात. म्हणूनच अनेक नात्यामध्ये समस्या निर्माण होतात, कारण पुरुष शब्द ऐकतात पण स्त्रिया भावना व्यक्त करतात. जो व्यक्ती या भावना समजतो तो नातं अधिक चांगलं जपू शकतो. सातवी गोष्ट, पुरुष अनेकदा त्यांच्या वेदना लपवतात. मित्रांनो, लहानपणापासून पुरुषांना शिकवलं जातं रडू नकोस, मजबूत बन, भावना दाखवू नकोस. म्हणून अनेक पुरुष त्यांचं दुःख मनातच ठेवतात, बाहेरून हसतात पण आतून संघर्ष करत असतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अनेक समस्या कोणालाच दिसत नाहीत, आणि हीच गोष्ट
त्यांना मानसिकदृष्ट्या थकवते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.